तुम्हाला गोडी लावायला पाहिजे गोडी लावायला पाहिजे. सक्तीपेक्षा. आणि शिक्षण हे भाषेचं असण्यापेक्षा ज्ञानाचं असं ज्ञानाचं असो. शाळेमध्ये शिकलो ये रे ये रे पाऊस. हं. त्याच्यानंतर इंग्रजी आली. इंग्रजी म्हणाली रेन रेन गो अवे. आता हिंदी काय शिकवणार आहे? खूप वेगळे प्रश्न. हा मोठा प्रश्न. तर ज्ञानेश्वरी सारखा एवढा मोठा पवित्र ग्रंथ या मराठी भाषेतून आलेला आहे. आपल्या भारत सरकारने काढलेल्या नोटिफिकेशन मध्ये क्लिअरली सांगितलेलं आहे की हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. नाही. तर मग हिंदी ऍड केल्यानंतर काय तोटा होऊ शकतो त्यांच्या अभ्यासावर? दिंड्यांचं खूप मोठं आपल्याकडं ठेवा आहे. दिंड्या आता सध्या सुरू आहे. ज्ञानोबा यांच्या दिंड्या सुरू आहेत. आषाढी एकादशीच्या निमित्तानं वेगवेगळ्या देवस्थानच्या दिंड्या सुरू आहेत. पंढरपूरला दर्शनासाठी जात आहेत. नगरमध्ये बऱ्याच शाळा पाहिल्यात की त्या पुस्तक दिंडी काढतात. आत्ताच आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. खरं तर अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे हा पण एक खूप मोठा लढा आहे. आधीच लोक आई बाबा म्हणत नाही हो घरामध्ये. नमस्कार मित्रांनो, हॅलो गाईज, कसे आहात? मी प्रसाद तुमचं स्वागत करतो त्या स्पेशल कॉर्नर मराठीच्या आपल्या एका नवीन एपिसोडमध्ये. आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, तर मराठी आपली शान आहे, मराठी आपली अस्मिता आहे, मराठी आपली मातृभाषा आहे, बरोबर? तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच की आता महाराष्ट्रात एक विषय चर्चेत आहे, जो आहे हिंदी सक्ती. म्हणजेच की आपलं सरकार पहिलीपासून हिंदी सक्ती म्हणजेच की हिंदी भाषा कंपल्सरी करण्याच्या विचारात होते, बरोबर? पण आता जे 2 JR आहेत ना हिंदी सक्तीचे, ते कॅन्सल झाले आहेत, म्हणजे की ते रद्द झाले आहेत. पण आपल्याला माहीत पाहिजे की हिंदी सक्तीला आपला विरोध का होता? आपला विरोध हा हिंदी सक्तीला होता, हिंदीला नाही, बरोबर? तर हिंदी सक्तीला आपला विरोध का होता? म्हणजे हिंदी सक्ती आपल्याला का नको होती? किंवा जर हिंदी कंपल्सरी झाली असते तर काय तोटे आले असते? या सगळ्या विषयांवर गप्पा मारण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना महाराष्ट्राचे उपाध्यक्ष म्हणजेच श्री सुमित भाऊ वर्मा. सो भाऊंबरोबर आपण या सगळ्या गोष्टींबद्दल खूप सारे गप्पा मारणार आहोत. सो जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, कारण का मी म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. आणि मला तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा. सो एन्जॉय दिस पॉडकास्ट. लेट्स गो. नमस्कार भाऊ, जय महाराष्ट्र. तुमचं स्वागत आहे स्पेशल कॉर्नर मराठीवर. जय मा. आता सध्या एक खूप मोठा एक महत्त्वाचा विषय गाजतोय आपल्या महाराष्ट्रात, तो म्हणजे हिंदी सक्ती. पहिलीपासून हिंदी सक्ती करायचा विचार चालू आहे आणि तो निर्णय व्हायच्या मार्गावर आहे. तर त्या विरोधात आपण जरा आता आपण मराठी माणूस आहे, आपल्याला मराठी पाहिजे आणि ते चुकीचं आहे खरं. 3 भाषा पहिलीपासून सुरू होणं हे आता आता तुम्ही सांगायचं असतं मला. तर सर्वात आधी सुरुवात करू आपण की मनसे म्हणा किंवा मनसे विद्यार्थी सेनेची यावर भूमिका काय असते, स्टँड काय असेल? सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याच्या विरोधामध्ये एक रान उठवलेलंच आहे. पण मनसे म्हणून हा विषय आपण बाजूला ठेवूया. मराठी माणूस म्हणून आपण सर्वांनी या विरोधामध्ये अ, जेवढं रस्त्यावर उतरतात तेवढा हा विषय लवकरात लवकर बंद होईल. खरं आहे. दुसरी गोष्ट, राजसाहेबांनी ज्या प्रकारे आता 5 तारखेला जो मोर्चा आयोजित केलेला आहे, तो पक्षाचा मोर्चा नाही. कारण की साहेब ह्या गोष्टीकडे राजकारण म्हणून पाहतच नाही. ही अस्मिता आहे आपली. खरं आहे. मराठी अस्मिता जपली तर राजकारण होणार आहे आणि तरच बाकीच्या सगळ्या गोष्टी होणार आहे. अस्मितेलाच कुठेतरी तडा जातोय. म्हणून त्या ठिकाणी त्या अशा काही गोष्टी आता कराव्या लागणार आहेत, ज्या आजपर्यंत झाल्या नाही. ज्यावेळेस संयुक्त महाराष्ट्राचा जो लढा होता, 1 मे 1960 रोजी आपल्याला त्या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्र मिळाला मिळालं. मुंबईसह. तर त्याला देखील 5 ते 7 वर्षाचा मोठा लढा दिलेला आहे. अशा प्रकारचा लढा आता उभा राहतोय की काय अशी परिस्थिती झाली. खरं आहे. कारण की आपण हिंदी, आपल्याला भाषेला विरोध नाहीये, पण सक्ती या शब्दाला विरोध आहे. खरं आहे. इथं मराठीची सक्ती असली पाहिजे. म्हणून राजसाहेबांनी सर्वांना आवाहन केलेलं आहे की पक्ष बाजूला ठेवा, तुमचे भांडणं बाजूला ठेवा आणि त्या ठिकाणी एक मराठी म्हणून महाराष्ट्रातील सर्व लोकांनी त्या मोर्चामध्ये सहभागी व्हा आणि या विरोधामध्ये आवाज उठवा. मग तर मग मराठी महाराष्ट्राची अस्मिता आपण धरतो आहे म्हणजे. तर मग काय वाटतं की जर हिंदी सक्ती झाली तर याच्यावर काय गदा येऊ शकते? काय मोठे भविष्यात आपण परिणाम पाहू शकतो याचे? कसं आहे की पहिलीपासून सक्ती म्हणतायत, बरोबर आहे. आपण लहान होतो त्यावेळेस आपण
एक शाळेमध्ये शिकलो, "ये रे ये रे पावसा." त्याच्यानंतर इंग्रजी आली. इंग्रजी म्हणाली, "रेन रेन गो अवे." आता हिंदी काय शिकवणार आहे? तो वेगळा प्रश्न. हा मोठा प्रश्न. म्हणजे आपल्याकडं मुलांना देशाशी, मातीशी, भाषेशी इमान राखण्याच्या गोष्टी आपल्याकडे शिकवल्या जातात. हिंदी ही कोणत्या म्हणजे विचाराने लादली जाते? ही राष्ट्रभाषा नसताना का तुम्ही या गोष्टीला पुढे आणताय? म्हणजे अक्षरशः आपल्या भारत सरकारने काढलेल्या नोटिफिकेशनमध्ये क्लिअरली सांगितलेलं आहे, की हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. ही ऑफिशियल लँग्वेज आहे. म्हणजे जे काही कामकाज करायचं असेल किंवा काही लोकांशी संभाषण करायचं असेल, ते आपण हिंदीमध्ये बोलू शकतो. पण याचा कुठेही पुरावा नाही, की हिंदी ही राष्ट्रभाषा आहे. मग हा पुळका अचानक का सुरू केला? आणि हा सुरू केला तर हा महाराष्ट्रातून का सुरू केला? म्हणजे ज्या महाराष्ट्राने मराठीचं म्हणजे आपल्या एवढं मोठं साहित्य या महाराष्ट्राकडे आहे. इथे ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ हा गीतेचा सार म्हणून ज्ञानोबारायांनी त्या ठिकाणी लिहिला. तो लोकांना कळावा, मराठीमधून कळावा म्हणून त्यांनी त्या ठिकाणी ते म्हणजे मराठीतलं पहिलं साहित्य म्हणजे ज्ञानेश्वरी. अशी एवढी मोठी ठेवण या ठिकाणी असताना बरं इतर राज्यामध्ये कुठेही नाही. त्रिभाषिक सूत्राच्या नावाखाली इथं मराठीची गळचेपी करण्याचा प्रयत्न करतायत काही. हे असे बरेच प्रश्न तयार होतात. त्यामुळं ज्या लोकांना यामध्ये उतरावसं वाटतंय त्यांनी आत्ताच तुमच्याकडं हा खूप मोठा चान्स आहे, की त्यांनी स्वतःचा आपल्या भाषेबद्दल, राष्ट्राबद्दल प्रेम दाखवून देण्याचा हा खूप मोठा चान्स तुम्हाला दिलेला आहे. खरं आहे. बरं तर मग समजा आपण विचार केला, की पहिलीपासून जर आता मराठी विषय असतोच, मराठी म्हणजे महाराष्ट्रामधले मराठी विषय आहेच आहे किंवा बाहेरच्या राज्यात तर मग त्यांचे विषय सेपरेट आहे आणि इंग्रजी विषय हा असतोच. ए-बी-सी तर शिकवायला लागणारच आहे तुम्हाला कारण ती पण एक मेन लँग्वेज आहे. तर मग हिंदी ॲड केल्यानंतर काय तोटा होऊ शकतो त्यांच्या अभ्यासावर, त्यांच्या शैक्षणिक नाही का पुढे कारकिर्दीवर? हिंदी ही भाषा कोणीही नाही शिकवली तरी मुलं एक इतर लोकांच्या बोलण्यातून, अभ्यासातून, विचारातून, ऐकण्यातून शिकत असतात. फिल्म्समधून. पिक्चरमधून म्हणा तुम्ही मुलं कार्टून बघत असतात. इतर गोष्टी लहान मुलं रडले, की जेवले नाही किंवा काही गोष्टी झाल्या, की आई-बाप त्यांना मोबाईल देतात हातामध्ये. खरं ते त्यांचं शिकत असतात. कारण की ते जे वय असतं ते कोणाकडून तरी ज्ञान घेण्याचंच वय असतं. त्यामुळे ते कोणाचं तरी ऐकून ते जेवढं बघताच एवढं हिंदी मुलं कशी पण शिकतात. त्याच्यानंतर 5वी नंतर हिंदी आहेच ना तुम्हाला. आहेच. बरोबर. मग ती पहिलीपासून अजून ते ओझं कशाला वाढवायचं मुलांच्या अंगावरचं? मुलांच्या अंगावर आधीच तुम्ही ओझं एवढं टाकून दिलेलं आहे. आधीची शिक्षण पद्धती वेगळी होती. आताची शिक्षण पद्धती वेगळी झालेली आहे. वेगळी झाली म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही मुलांवरती भार देणार असातला भाग नसतो ना. तुम्ही आज हे एक भाषा ॲड करताय म्हणजे तुम्ही एक अजून एक ओझं त्यांच्यावरती टाकताय. कारण की भाषा ही महाराष्ट्रातील आहे म्हणजे महाराष्ट्रातील जर मुलं शिकत आहेत, तर त्यांच्याकडं ओझं टाकण्यासारखा विषय नाहीये. ऑलरेडी त्यांच्याकडे त्या भाषा ज्या त्यांना पाहिजेत त्या त्यांच्या दैनंदिन गोष्टीमधून त्या त्यांना शिकतच असतात ते. आता आपल्याकडं एक उदाहरण घ्या. समजा एखादं जर पंजाबी फॅमिली असेल, पण तो पंजाबी जरी असला तरी तो महाराष्ट्राच्या इतर लोकांशी संबंधित असल्यामुळं तो मराठी बोलतो ना. बोलतात. बरोबर. म्हणजे त्याला तो पंजाबी जरी असला तरी तो मराठीच आहे. मग त्याला तुम्ही अजून एक काहीतरी अजून एक ॲड कशाला देता त्याला टाकण्यासाठी? ज्यावेळेस तुम्हाला एका भाषेशी एकरूप राहण्यासाठी जी गरज आहे, तीच गरज पुढे कंटिन्यू घेऊन गेली पाहिजे, असं मला वाटतं. माझं कसं म्हणणं आहे ना, की 1ली-4थी जर तुम्ही हिंदी ॲड करताय, तर नाही का बाकीचे समजा आता हे आता मॅथ्स पकडू आपण किंवा भूगोल पकडू. यांच्यावर त्याचा फार मोठा परिणाम होऊ शकतो. कारण कसं ते वय समजायचं आहे, की तुम्हाला ॲडिशन समजली पाहिजे, तुम्हाला बरोबर. वजाबाकी समजली पाहिजे. ते महत्त्वाचं आहे. तुम्ही हिंदी ॲड करून अजून एक ॲड करताय तुमचं माझं तेच बोजट म्हणणं आहे, आहे, ते चुकीचं आहे. तुम्हाला ज्या गोष्टीची गरज नाही, ती गोष्ट तुम्ही ॲड करायला लावत आहात. खरं आणि काही लोकांनी खूप वेगळं संशोधन लावलं, की आपले मुलं इतर राज्यामध्ये ज्यावेळेस जॉबला जातील त्यावेळेस ते काय करतील? अरे 1ली ते 5वी हा कोणता 1लीला जॉबचा? काय आहे? खरं म्हणजे ह्या वयाचा जॉबचा आणि हिंदीचा काय संबंध आला?
बरं तुम्ही हिंदीत काय शिकवणार आहे मुलांना? ज्या गोष्टी इतर लोकांच्या बोलण्यातून, वागण्यातून, राहण्यातून जे लोकं पोरं पोरं शिकत असतात, त्याच गोष्टी तुम्ही शाळेतून शिकवणार आहात. कशाला त्याच्यासाठी उठाठेव करायची शाळेची, एक विषय वाढवण्याची. शाळेमध्ये इतर गोष्टी आहेत. आजकाल ई लर्निंग सुरू झालेलं आहे. त्याच्यानंतर आजकाल कोरोनाच्या काळानंतर घर बसल्या त्या ठिकाणी शिक्षण सुरू झालेलं आहे. आज कुठेतरी वेगळ्या पद्धतीची शिक्षण पद्धती आपल्या भारताच्या शिक्षणाच्या मंडळामध्ये आलेली आहे. तर ती थोडं त्याला काहीतरी पॉलिश करा ना तुम्ही. खरंय, ते पॉलिश न करता तुम्ही हे काहीतरी वेगळंच पोरांच्या ताटामध्ये वाढून राहिलं. त्याच्याने अपचन होणार आहे. खरंय. आणि कसं आहे, की आता तुम्ही सांगा मला याच्यावर, की काय उपाय शकतो, की हिंदी सक्ती न करता अजून कोणती सक्ती करू शकतो? समजा आता एक्झाम्पल, की भाषा स्पर्धा घ्या. तुम्ही एक आता इंग्रजी भाषेच्या शाळांमध्ये मी एक गोष्ट ऐकलेली, शिकायला पाहिजे कोणाकोणतरी काहीतरी, की ते कसं करतात, की त्यांचे हौसेस असतात. प्रत्येक मुलांनी कोणत्या ना कोणत्या इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट घेतलंच पाहिजे. ते तुम्ही कंपल्सरी करा काहीतरी. असं काही देऊ शकता? बघा, एक तर 1ली ते 4थी किंवा 1ली ते 5वी हा विषय कंपल्शन कोणत्याच गोष्टी कोणते नको हां. ठीक. ते वय हे कशामुळे कशात तरी अडकवण्याचं वय नसतं. नाहीये. बरोबर. त्याच्यानंतरचं जे 5वी पासूनचं जे शिक्षण सुरू होतं, तेव्हा ते हायर एज्युकेशनकडे घेऊन जाणारं शिक्षणाचं. ऑटोमॅटिकली त्या गोष्टीकडे ते विद्यार्थी वळत असतात. पैसे. बरोबर. तर सक्ती लावायचीच कशाला? बरोबर. तुम्हाला गोडी लावायला पाहिजे गोडी लावायला पाहिजे. सक्तीपेक्षा. शिक्षणाची गोडी तर लागली पाहिजे. 100% आणि शिक्षण हे भाषेचं असण्यापेक्षा ज्ञानाचं असावं. ज्ञानाचं असो. तुम्ही दुसऱ्या भाषेचं शिक्षण त्यांच्या अंगावरती लादतायत आणि त्याच्यातून ज्ञान काय प्राप्त होणार आहे? त्यात रिजनल बरं, लँग्वेज पहिली ते 5वी ते मुलांचं डोकं केवढं असतं? ते विचार केवढं करणार असतं? आहे. त्यांच्याकडं त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये हिंदीचा वापर किती होणार असतो? बरं, त्या वयामधले मुलं आपण पण मोठं झालोच ना. आपण काय 5वी नंतर हिंदी नाही शिकलेलो आहे. आपण लहानपणापासून काही ना काही छोटे-मोठे, तोडके-मोडके शब्द ऐकतच होतो इतर लोकांकडून. मग उगाच तुम्ही हे उठाठेव कशासाठी लावला? हं. वाह! तर मग सध्याच्या शिक्षण संस्थेमध्ये 1ली-4थीच नाही, तर पूर्ण आपण धरून चालू, की मराठीला काय स्थान आहे किंवा काय अजून इम्प्रूव्हमेंट करता येऊ शकते? काय सांगता? आत्ताच आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. हां. खरं तर अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे हा पण एक खूप मोठा लढा आहे. अरे! बऱ्याच वर्षापासून मराठी जन त्या ठिकाणी लढत होते, की ह्या राज्याची स्थापना म्हणजे खरं तर आपण संविधान जर वाचलं असेल, तर भाषावार प्रांतरचना झालेली. बरोबर. बरं, संविधानाच्या माध्यमातून जर विचार केला, तर भाषावार प्रांतरचना असल्यानंतर आज कितव्या वर्षी आपल्याला त्या भाषेला दर्जा मिळालेला आहे, विचार करा. किती वर्ष गेली मग? आज एवढे वर्ष जर त्याच्यामध्ये 50-60 वर्ष जर जात असतील, तर आपल्याला आता आपल्या भाषेवरच काम करणं गरजेचं आहे. लोकांपर्यंत त्या सगळ्या गोष्टीचं महत्त्व पोहोचवणं गरजेचं आहे, की अभिजात भाषेचं म्हणजे काय? त्या भाषेचा वापर कसा केला पाहिजे? आज आपण जर दाक्षिणात्य राज्यांमध्ये जर आपण गेलो, तर तिथं हिंदी कोणीच बोलत नाही. नाही बोलत. बरं, तुम्ही त्यांच्याशी हिंदी संवाद जरी साधला, तर तुमच्याकडं ते तुम्ही जसं काय त्यांच्या अंगावरचे कपडे काढून घेतले, असं तुमच्याकडे पाहतात. खरं आहे, हे खरं आहे. अशी परिस्थिती आहे. बरोबर आहे. का? त्यांचा हिंदीला विरोध नाहीये. त्यांचा त्यांच्या भाषेशी असलेला जो एकरूपता आहे ना, ती दाखवून देतात, की आमच्या भाषेमध्ये बोला. बरोबर, तिकडचा भिकारी पण इंग्रजीमध्ये बोलतो, पण हिंदीत नाही बोलणार तो. नाही बोलणार तो. हे खरं आहे. अशी परिस्थिती आहे. पण आपल्याला एवढा मोठा दर्जा आपल्या भाषेला भेटलेला आहे, तर त्या दर्जाला कुठेतरी आपण चांगल्या ठिकाणी नेलं पाहिजे. लोकांमध्ये त्याचा प्रचार प्रसार केला पाहिजे. ज्या प्रकारे आता आपल्या नगरमध्ये एक खूप छान संकल्पना आहे. आता दिंड्यांचं खूप मोठं आपल्याकडं ठेवा आहे. दिंड्या आता सध्या सुरू आहे. ज्ञानोबा यांच्या दिंड्या सुरू आहेत. आषाढी एकादशीच्या निमित्तानं वेगवेगळ्या देवस्थानच्या दिंड्या सुरू आहेत. पंढरपूरला दर्शनासाठी जात आहेत. नगरमध्ये बऱ्याच शाळा पाहिल्यात, की त्या पुस्तक दिंडी काढतात. बरं. पुस्तक त्याच्यामध्ये मराठी साहित्य असतं. त्या पालखीमध्ये वेगवेगळे मराठी पुस्तकं असतात. म्हणजे ही संकल्पना किती छान. खूप मस्त आहे. मुलांमध्ये अशा प्रकारचं काहीतरी बिंबवलं गेलं पाहिजे, गरजेचं आहे. की हा जो अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे,
हा लढून मिळवलेला आहे. ज्यावेळेस एखादा आपण युद्ध लढतो आणि तो जिंकतो ना, त्या प्रकारचा जो आनंद असतो, तोच आनंद हा अशा अशा पद्धतीने साजरा केला गेला पाहिजे. आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एक पक्ष म्हणून, एक राजकीय पक्ष म्हणून आम्ही त्या ठिकाणी खूप मोठा जल्लोष महाराष्ट्रभर केलेला होता. कारण की आमची मागणी गेल्या 18 वर्षापासून तीच होती, की आज मराठी भाषा कुठं आहे? आज जर तुम्ही सगळेजण मराठी, मराठी म्हणून राजकारण करत असाल, तर त्या भाषेला अजून तिचा हक्क का नाही भेटला? तो हक्क मिळायला आमच्या राजकीय जडणघडणीमध्ये 18 वर्ष लागली. त्याच्या बऱ्याच आधीपासून त्या गोष्टीचा पाठपुरावा सुरू. प्रयत्न सुरू आहे. मग हे फक्त लोकांमध्ये जास्तीत जास्त गेलं पाहिजे. आपण जर पाहिलं असेल तर बऱ्याच वेळा तुम्ही सोशल मीडिया वापरतच असाल. तुम्ही पाहिलं असेल की मनसेचे लोकं कान फाडतात डायरेक्ट. एखाद्या जर ठिकाणी मराठी बोललं गेलं नाही किंवा तुम्ही इतर भाषेचीच जर सक्ती केलं, तिथं आम्ही डायरेक्ट हात सोडतो. कारण की आम्ही लढलेलो आहे. आम्हाला माहिती आहे आम्ही त्या खस्ता किती खाल्लेल्या त्या भाषेला दर्जा मिळवण्यासाठी. आणि ही आमची भाषा आहे. इथं मराठीतच बोला. इथं मराठीचाच जास्तीत जास्त वापर करा. हां, आम्ही म्हणत नाही तुम्हाला की पूर्ण एकदम 100% मराठी बोला. प्रयत्न केला पाहिजे. कारण पण ज्याला येत नाही त्यांनी थोडं तर बोला. ट्राय तर करा. कारण आमचं एक शॉप आहे ना भाऊ, की आमचं एक स्टेशनरी शॉप आहे. तर तिथं काही इकडचे आसपासचे लोकं आहेत जे बाहेर येतात. ते म्हणजे काही जण आहे ना ट्राय तरी करतात मराठी बोलायचं माझ्याशी. हेच महत्वाचं आहे. निदान ट्राय तरी करतात ते. काही जण असे की मी बोलणारच नाही. हे चुकीचं आहे. मी तेच म्हणतो ना, मग हे जे नाही बोलणार म्हणणारे लोकं असतात ना, हे लोकं आपले कधीच होऊ शकत. त्यामुळं त्यांच्याशी पण तसंच वागलं गेलं पाहिजे. आपण जर सगळीच गोष्ट माणुसकी म्हणून विचार करत गेलो, तर आपलं मराठीपण हे राहणारच नाही. हं, इतर राज्यामध्ये जे काही घडतं त्याचा अभ्यास पण लोकांनी केला पाहिजे ना, खरं आहे. की दुसरीकडे तुम्हाला किती किंमत आहे. इथं आल्यावर तुम्हाला काय तुमची ठेवली जाते. खरं. वाह! सो तर मग आता मनसेचं नाही आपण मराठी माणसं धरू, की हा आता एवढा लढा चालू आहे. तर मग याच्यामध्ये पालकांचं वगैरे काय सगळ्यांचं नाही का एक मनोगत येते काय सांगता? आम्ही भरपूर पालकांशी बोललो. त्याच्यानंतर त्यांच्या बोलण्यातून हीच गोष्ट समोर आली आहे, की आम्ही मुलांना काय-काय शिकवायचं? बरं एक मराठी फॅमिली आहे. ती मुलांना हिंदी का शिकवेल? काय कारण तर असायला पाहिजे ना. काहीतरी कारण पाहिजे ना. पण कारण काहीच नाहीये. आणि हे पानचट राजकारणी लोकं म्हणतात, की आपले मुलं जर इतर ठिकाणी कामाला गेले, अरे 1ली ते 5वी कोण कामाला ठेवणार आहे तुमच्या मुलांना? तर तुम्ही 1ली ते 5वीच्या वयातील मुलांना कामाला पाठवणार आहात का? म्हणजे काहीतरी सेन्सिबल गोष्ट बोला ना. बरोबर आहे. आणि 5वी नंतर हिंदी आहेच आहे ना. 5वी नंतर हिंदी आहेच आहे आणि तुमचे मुलं 5वी पर्यंत हे कार्टून-बिल्टून हे ते सगळं बघून शिकताय. तोडकं-मोडकं हिंदी बोलतात. बोलतात, बोलतात. आमचा विरोध सक्ती या शब्दाला आहे. हं. आणि तोच विरोध पालकांचा देखील आहे. असं पण आहे. आता सोशल मीडियावरती पालक स्वतःचा व्हिडिओ बनवून पाठवतायत सगळीकडे, की आमचा याला विरोध आहे. आम्ही आमच्या मुलांना हिंदी शिकवणार नाही. नाही. कारण की त्यांना लक्षात आलेलं आहे, की उद्या आपले मुलं आपल्याशीच हिंदी बोलणार आहेत. हां. आपल्या घरामध्ये. त्याला आपले पूर्वज एवढे मराठी होऊन गेले आणि त्यांनी हे दिवस बघण्यासाठी आपल्याला मराठी ठेवलं होतं का? खरं आहे. म्हणजे आज मुलांना घरामध्ये शिकवलं जातं ना सगळ्या गोष्टी. म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत बऱ्याच गोष्टी घरच्यांच्या वेगवेगळे नियम असतात. घरच्यांचे म्हणजे जगण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत लोकांच्या. बरोबर. त्याच्यामध्ये जर मुलं जर आता आधीच लोकं आई-बाबा म्हणत नाही हो घरामध्ये. खरं आहे. हे अजून खरं आहे. काय पाहिजे तुम्हाला? आई-बाबा म्हटलं की 4 लोक असे तोंडाकडे बघतात आजकाल, बघतात. की हे कोणत्या जमान्यातून आलेत आई-बाबा म्हणणारे. अशी परिस्थिती आहे. मग उद्या 1ली ते 5वी मुलांना हिंदी शिकवण्यास सुरुवात केली, मग तर ते सुरुवातच कुठून होणार तुमची याचा विचार पण नाही होणार तुम्हाला. आणि दुसरी बाजू अशी आहे, की पालकच काही की हिंदीतून बोलतात मुलांशी. मग समज त्याला हे अशाच गोष्टी त्याला जबाबदार आहेत ना. खरं आहे. जर सरकार अशा पालकांच्या मनाच्या गोष्टी करत असेल, हं. तर काय होणार? बरं हे बोलणारे 5 ते 10% आहेत. खूप कमी नंबर आहे हा. म्हणजे जास्त पण नाही. त्या 5 ते 10% नादाला लागून हे 90% डोक्यावर फोडलं जातं ना हे माठ. खरं आहे. पण ज्यांना नाही बोलायचंय मग हिंदी, हं. त्यांनी काय करायचं? त्यांनी शिक्षण सोडून द्यायचं. नाही. बरं हा अधिकार आहे. तुम्ही जर भाषावार प्रांत रचना संविधानाच्या
अनुच्छेदाप्रमाणे जर तुम्ही सांगितले गेलेले आहे, तर तुम्ही त्याच्यावरच अटळ राहिलं पाहिजे. बरं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं एका पत्रकारांच्या प्रश्नावर, की सक्ती आम्ही केलेली नाही. कसं आहे, त्यांना म्हणजे एवढ्या ज्ञानी माणसांनी तोंडी बोलावं, हे न पटण्यासारखी गोष्ट. ते हिंदीमधलीच म्हण त्यांना सांगतो. "सौ बाका एक लिखा." 100 वेळा तुम्ही तोंडाने बोलले आणि एकदा तू लिहून दिलं, तर समाधान वाटतं ना माणसाला. बरं तुम्ही तुमचे जे काही शासकीय परिपत्रक काढतात, ते कशासाठी काढतात? नाहीतर मग असंच प्रेसमध्ये सांगून द्यायचं, अमुक-अमुक टेंडर दिलंय, अमुक-अमुक काम केलेलं आहे. परिपत्रक काढता ना, जी-आर येतो. त्या जी-आरला महत्त्व आहे. तो आला पाहिजे. मग तसं ते काढा ना तुम्ही. खरं तुम्ही शिक्षण मंत्र्यांना राजसाहेबांकडे पाठवता. राजसाहेबांनी त्यांना स्पष्ट भूमिका सांगितली. या मराठी भाषेशी कोणतीही तडजोड होणार नाही. दॅट्स इट. हे शेवट. त्याच्यावरती चर्चा पुन्हा नको. आणि त्यांनी तीच गोष्ट बाहेर जाऊन सांगितली, की साहेब काय ऐकणार नाही. वाह! तर मग आता आपण थोडंसं तुमच्याबद्दल बोलू किंवा आधी एक टॉपिक असा, की आता 5 जुलैला मोर्चा निघणार आहे. त्याच्यामध्ये राजसाहेब आणि उद्धव साहेब दोघं एकत्र येतात. त्याबद्दल काय म्हणता? काय वाटतं? साहेबांना हाच प्रश्न पत्रकारांनी देखील विचारला होता. तर राजसाहेबांनी सांगितलं होतं, की मराठी माणसासाठी मी कोणाचंही पाय चाटीन. वाह! इथं हा विषय दोघा भावांचा नाहीच आहे. मराठी माणसं काय मराठी माणसाचा आहे. राजसाहेबांनी सांगितलं, की मी सगळ्यांना आवाहन करतो. आज इतर पक्षांशी पण आम्ही बोलतोय, की तुम्ही देखील या. आज खरं तर हा कोणत्या राजकीय पक्षाचा विषय नसून हा मराठी या एवढ्या मोठ्या विश्वाचा विषय आहे. महाराष्ट्राचा विषय पूर्ण. हे आपलं विश्व मराठी विश्वच आहे. खरं आहे, खरं आहे. आपल्यासाठी का का विश्व आहे? तर ज्ञानेश्वरी सारखा एवढा मोठा पवित्र ग्रंथ या मराठी भाषेतून आलेला आहे. खूप आणि हे कोणासाठी लिहिलं ज्ञानोबरायांनी? हे आपल्या लोकांना कळलं पाहिजे म्हणून लिहिलं ना. मग त्याचा तुम्ही अपमानच करता. हिंदीतून का नाही लिहिलं म्हणतील? बरोबर आहे. असं नाही चालत. हा मोर्चा मराठी कलाकारांनी, मराठी विद्वानांनी, मराठी साहित्यिकांनी, सर्व मराठी खेळाडूंनी अहो, जेव्हा तुम्हाला थिएटर मिळत नाही ना, चित्रपटाच्या कलाकारांना, त्यावेळेस जेवढ्या ताकदीने तुम्ही आमच्या राजसाहेबांच्या घरी येतात ना तिथं, त्या ताकदीने तिथं मोर्चात जरी आले, तरी खूप समाधान आहे. समाधान आहे. कारण की तुम्ही त्या ठिकाणी स्वार्थासाठी येत असतात. तुमचे चित्रपट लागत नाही म्हणून. हं. पण हा विषय आता स्वार्थाचा नाही राहिलेला आहे. तुमचे चित्रपट पण मराठीतून असतात ना, म्हणून तुम्ही येता आमच्याकडं. तुम्हाला हिंदी चित्रपटामध्ये कोणी तिथं जास्त उभं करत नाही, पण तुम्ही स्वतःचं ताकद काहीतरी तयार करतायत ना, बरोबर. तर त्याला आम्ही पाठिंबा देतो, म्हणून तुम्ही आमच्यापाशी येता. पण आज त्याच मराठीला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही सगळे कलाकार असो, खेळाडू असो, तुम्ही सगळे ज्या लोकांनी मराठी या क्षेत्रात नावलौकिक केलेलं आहे, त्या सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी आलं पाहिजे. ते मराठी अधिकारी असतील, साहित्यिक असतील, सगळ्यांनी राजकारण बाजूला सोडा. राजसाहेबांनी सांगितलंय, त्या मोर्चामध्ये एकही झेंडा नसणार आहे. फक्त मराठी. फक्त मराठी. मग उद्धव ठाकरे असतील किंवा अजून इतर कोणी राजकीय असतील. मराठीसाठी सगळ्यांनी येणं एवढंच एक महत्त्वाची गोष्ट. बरं. तर मग आता थोडंसं आहे ना, आपण तुमच्याबद्दल थोडं जाणून घेऊ. तर सगळ्यात पहिले तर मला सांगा ना, की माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा अनुभव कसा असतो? किंवा ती व्यक्ती म्हणून कशी आहे? थोडंसं ते सांगा ना मला? आपण जेवढं साहेबांना टीव्हीमध्ये पाहतो, की ते खूप कडक आहेत वगैरे. तर हे एक त्यांचा ऑरा येतो. ऑलराईट. तो एका प्रत्येक माणसामधली एक काहीतरी अशी विशिष्टता असते. तर ती विशिष्टता त्यांची आहे. पण त्यांच्यासारखा सॉफ्ट हार्टेड माणूस तुम्हाला सापडणार नाही. बरं. माणसामधलं कोणता गुण ते कधी हेरतील ना, हे सांगता येत नाही. एवढं शार्प माइंड, एवढ्या कटाक्षाने एखाद्या गोष्टीकडे लक्ष देणं, एखाद्या गोष्टीबद्दल एखाद्याला चुकलेलं असताना त्याची माहिती देणं, समजावून सांगणं किंवा आपण ज्या प्रकारे आपल्या घरच्या माणसांशी काळजीपूर्वक बोलतो, वागतो. अहो, आम्ही पण बऱ्याच वेळा साहेबांना भेटायला जातो. त्या साहेब म्हणजे काळजीने विचारपूस करतात, की तुम्ही कसे आले? कसे जाणार आहात?
जास्त उशीर करू नका जाताना. घरचे वाट पाहताय. हे हे सांगणं हे खूप मोठी गोष्ट आहे. नाहीतर कोणाला काय देणं-घेणं पडलेलं आहे. काही पडलेलं नाही आजकाल खरं आहे. आज छोट्या-छोट्या गोष्टी असतील. आता परवा आमच्या मागच्या आठवड्यामध्ये आमच्या जिल्हाध्यक्षाचं विवाह पार पडला. साहेबांनी पत्र पाठवलं शुभेच्छा. व छोटी गोष्ट आहे, पण आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. खरं आहे. आणि त्या माणसाने किमान त्याची विचार का ठेवला किंवा आपल्या माणसाचं त्या ठिकाणी मोठा कार्यक्रम आहे. तो त्या ठिकाणी आपला झेंडा घेऊन त्या ठिकाणी काम करतोय. तर आपलं पण कर्तव्य आहे, की त्याला आपल्या शुभेच्छेची गरज आहे. त्याला तेवढ्या शुभेच्छा पाठवा. हे सगळ्या गोष्टी राजसाहेबांपासून अमित साहेबांमध्ये पण आलेल्या आहेत. अमित साहेब पण त्याच पद्धतीने काम करतात. साहेब सकाळी 9:00लाच त्या ठिकाणी राजगड कार्यालयावर असतात. आमचे वेगवेगळे पदाधिकारी त्या ठिकाणी भेटत असतात. बऱ्याच गोष्टी आहेत, की त्यांच्याकडून खूप शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. इतर राजकीय लोकांमध्ये आपण काय पाहतो, तर आपण पेपरमध्ये काहीतरी त्यांच्याबद्दल गढूळ गोष्टी वाचलेल्या असतात. म्हणून आपल्याला राजकीय लोकांकडे बघण्याचा एक दृष्टिकोन वेगळा होऊन जातो. बरोबर. पण जो माणूस जवळून एखाद्या गोष्टीला निरीक्षण करतो किंवा अनुभवतो ना, त्यालाच ते माहिती असतं, की ते काय. व म्हणजे इतर राजकीय लोकांनी राजकारण गढूळ केल्यामुळं सगळेच राजकीय लोकं तसे घाण असतात असं नाहीये. असं नाही खरं आहे. आम्ही राजकारणात कोणत्याही वारसाशिवाय आलेलो नाही. म्हणजे कोणताही वारसा आमच्या पाठीशी नाही. आम्ही असेच आलेलो आहे. म्हणजे मी स्वतः 10वीत होतो त्यावेळेस. 10वीत असताना तुम्ही राजकारणात आले. म्हणजे माझी प्रिलिम्स चालू होती आणि त्या ठिकाणी लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयामध्ये राजसाहेब आलेले होते. आम्ही प्रिलिम्स बुडवून त्या कार्यक्रमाला त्या गेलेलो. म्हणजे मी प्रिलिम्सचे पेपर दिलेले तिथं नाही माझ्या लिहिलंय. 10वीचे. हे आजही माहिती आहे मला. आम्ही पाहायला गेलो, की एवढे दिवस आम्ही फक्त ऐकत होतो, वाचत होतो त्यांच्याबद्दल आणि त्यांना समोरासमोर पाहिलं. प्रत्यक्षात बघण्याची. असा तो तिथून आमचा प्रवास सुरू झाला. ज्यावेळेस राजकारणाचा माहिती नव्हता. आम्हाला फक्त राजकारणातलं हा फक्त राज ठाकरे या नावाचाच माहिती होतं. वाह! कमाल. बरं तर मग आता मला तुमच्या प्रवासाला थोडं जाणून घ्यायचं आहे नाही का, की तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेमध्ये कसे आलात? किंवा तुम्ही आता उपाध्यक्ष आहात महाराष्ट्राचे, तर मग ते हा प्रवास सांगा ना मला थोडासा? मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, की मी 10वीत होतो ज्यावेळेस मी पहिलं राजकारणातलं राज ठाकरे हा माणूस पाहिला. त्याच वेळेस ठरवलं, की आता इथून माघार नाही. त्याच्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण सुरू झालं आणि 11वी मध्ये सारडा कॉलेजला ॲडमिशन घेतलेलं. त्या महाविद्यालयाला आलो असताना नगरमध्ये बांधणी सुरू होती सगळी पक्षाची. अच्छा. आणि आम्ही त्याच विचाराशी प्रेरित झालो असताना सगळे लोक कोणी ना कोणी भेटत गेलं. मग त्यावेळेस मी उपविभागाध्यक्ष विद्यार्थी सेनेचा झालो. 2007 साली. बस. त्याच्यानंतर 2007 पासून मग ते तिथे शाखा करणं, पक्षाचे विचार लोकांमध्ये पोहोचवणं. आम्हाला त्या एवढं क्रेज भयानक होतं त्यावेळेस, की लोकांच्या मोबाईलवरती राजसाहेबांची रिंगटोन असायची, वॉलपेपर असायचा राजसाहेबांचा. लोकं गाडीवर पुढं फोटो लावायचे. खूप खूप लोकांमध्ये भयानक क्रेज होते. अशी क्रेज कोणत्याही राजकीय व्यक्तीची आजपर्यंत पाहिली नसेल. खरं आहे. ही खरं आहे. अशी क्रेज त्यावेळेस होती साहेबांची. ते आजही आहे. आजही आहे. पण आता लोकांची म्हणजे एक पद्धत बदलली क्रेज असण्याची. सोशल मीडिया. हां, सोशल मीडियामुळं ती क्रेज खूप बदललेली. त्यावेळेस सोशल मीडिया नव्हता, काही नव्हतं. त्यावेळेस Orkut होतं फक्त. बाकी दुसरं काही मला आठवत नाही. पण त्याच्यावर पण खूप बंधनं होती. पण लोकं मोबाईलमध्ये ते जे साहेबांचे वाक्य असायचे ना, ते रिंगटोन म्हणून लावायचे. खूप त्यावेळेस गरज होती. आम्ही आम्ही सुद्धा केलेले आहेत. त्या उपविभाग अध्यक्षापासून ते आज महाराष्ट्राचा उपाध्यक्ष अशा पद्धतीचा हा सगळा प्रवास आहे. 2007 ते 2025 आज मी पक्षामध्ये महाराष्ट्राचा उपाध्यक्ष आहे. त्यामध्ये आम्ही पक्षाला काय दिलं, हे साहेबांनी पाहिलेलं. आम्ही ज्यावेळेस आम्हाला वर्षातून आम्हाला ज्यावेळेस आमचं रिपोर्ट कार्ड मागवलं जातं, बरं. की तुम्ही काय काम केलं? आम्हाला फाईल पाठवा तुमची. आणि हा एक जेन्युइन गोष्ट आहे, बघितलं. की हे तुम्ही काय काम केलं ही फाईल. म्हणजे ते फाईल बनवणं, ते शाळेमध्ये आपल्याला जेवढी उत्सुकता असायची रिझल्टची. हे एक रिपोर्ट बनवणं किंवा ते प्रोजेक्ट बनवून फिरवण्यासाठी आपल्याला शाळेत द्यायचे.
तर तेवढी उत्सुकता आम्हाला आमची फाईल बनवण्यासाठी आज आहे. पेपरचे कटिंग घ्यायचे, ते लावायचे, ते फाईल बनवायची, मग ते साहेबांना घेऊन जाऊन द्यायची. मग साहेबांचा त्याच्यावर शेअर असायचा. तो शेअर आजही माझ्याकडे. वाह! आजही जेवढे पद मी उपविभागाध्यक्ष, उपशहराध्यक्ष, शहराध्यक्ष, जिल्हा सचिव, जिल्हा अध्यक्ष आणि महाराष्ट्र उपाध्यक्ष असे 6 पदांवरती काम केलेला माणूस. कमाल. म्हणजे याच्यामधून हा अनुभवाचा प्रवास आहे खरं हं, तर. अनुभव खूप आहे. म्हणजे माझ्या मागं कोणतीही गोष्ट नसताना घरच्यांच्या बॅकग्राऊंड काहीच नाही. त्यांनी घरच्यांनी देखील कधी अडवलं नाही मला कोणत्या गोष्टीपासून. मित्रांची पण खूप साथ मिळत गेली मला. म्हणजे कसं असतं वेळ देणं ही लई मोठी गोष्ट असते, कोणत्याही गोष्टीसाठी. आज आयुष्यातले 18-19 वर्ष आपण त्यामागे घातलेले. ते असेच नाही घातलेले किंवा कोणत्याही अपेक्षेविना. आजही पक्षाला आम्ही काहीही मागितलेलं नाही. पक्षाने आम्हाला भरपूर भरभरून दिले. बरं तर मग आता उपाध्यक्ष म्हणून तुमची भूमिका काय असते? तुम्ही काय तुमचं एक कार्य सांगाल थोडंसं? आमचं संघटनाचं काम आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची स्थापना करायची आहे. मुलांमध्ये नवीन मुलं असतात. आता आता नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालेले आहे. हे नवीन मुलांना योग्य दिशा दाखवणं, त्यांना शैक्षणिक जर काही अडचणी येत असतील, काही ठिकाणी फीचा गोंधळ होतो, काही ठिकाणी प्रवेशाचा गोंधळ होतो. आत्ता आपण पाहिलं तर आत्ता तुम्ही शासनाने ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवलेली, पण बऱ्याच ठिकाणी ते पोर्टलच बंद पडले. पण त्या ठिकाणी ऑफलाईन पण काही व्यवस्था नव्हती त्यांच्याकडं. तर आम्ही या गोष्टीमध्ये विद्यार्थ्यांसाठी काम करत असतो. बऱ्याच वेळा स्कॉलरशिपचे पैसे मुलांचे येत नसतात. पण मुलांना त्या ठिकाणी उगाच पैसे भरायला लावलं जातं. खरं महाविद्यालय ते पैसे वापरतं. पण खरं तर त्या आत्ताच आमच्याकडं तुमच्या संगमनेर तालुक्यातील एका महाविद्यालयाची अडचण आलेली आहे. त्या ठिकाणच्या 20-25 विद्यार्थ्यांचा आम्हाला फोन आलेला आहे, की आमचे स्कॉलरशिपचे पैसे कॉलेजच्या अकाउंटला आलेले आहेत. पण हे आमच्या अकाउंटला आले पाहिजे. हं. ते होत नाही. हे होत कारण मी पाहिलंय की हे माझ्या मुलांना मग काय होतं, की त्यांना वेठीस धरलं जातं. तर खरं जी प्रक्रिया आहे ती ही कॉलेजच्या अकाउंटला न येता ते मुलांच्या अकाउंटला घालायला पाहिजे. कारण की मुलांकडनं ते अकाउंट वगैरे बनवून घेतले जातात ना कॉलेजकडनं आणि त्याच्यातून ते पैसे कट होतात. हे सगळ्या गोष्टी भरपूर अशा अडचणी असतात मुलांच्या, त्या आम्हाला सॉल्व्ह कराव्या लागतात. कारण की आमच्या संघटनेचं नावच आहे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना. आमचं आम्हाला अमित साहेब आमचे अध्यक्ष आहेत तरी राजसाहेबांचे चिरंजीव. तर अमित साहेब त्याचे अध्यक्ष असताना आम्हाला अमित साहेबांनी ह्याच गोष्टीचं गाईडन्स दिलेलं आहे, की तुम्हाला फक्त मुलांच्या बाबतीत, विद्यार्थ्यांच्या बाबतीत जे काही काम करता येईल, शैक्षणिक धोरणं जे काही आहेत शासनाचे, त्यामध्ये बऱ्याच गोष्टी या चुकीच्या घडल्या जातात. एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सीच्या परीक्षा संदर्भामध्ये आपण किती मोठं आंदोलन या राज्यामध्ये पाहिलेलं आहे. असे भरपूर चुकीच्या गोष्टी सरकारच्या माध्यमातून होत असतात. त्याला वाचा फोडण्याचं काम आम्ही विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून करत असतो आणि आजही माझ्यावर तीच जबाबदारी आहे. मागे अमित साहेबांनी राज्यात कधी भूत न भविष्यती झालेला एवढा मोठा मोर्चा पुणे विद्यापीठावर काढला. विविध मागण्या त्यामध्ये होत्या. आपल्या नगर जिल्ह्याचं जे विद्यापीठाचं उपकेंद्र आहे, ते नावापुरतं चालू होतं. त्या ठिकाणी आमिर साहेबांनी त्या मोर्चामध्ये तो विषय अग्रस्थानी ठेवला होता. त्यावेळेस त्याचं काम त्या ठिकाणी सुरू झालं. तिथं भरती सुरू झाली. लोकांचे छोटे-मोठे कामं सुरू झाली. परत त्या ठिकाणी काही-काही अडचणी येतायत. आता त्याच्यावर पुन्हा एकदा आंदोलन करण्याची वेळ आली. हे सगळं काम आम्हाला जी आमची चौकट आहे, त्या चौकटीच्या माध्यमातून करायचं. वाह! बरं तर मग तुमची वाघ्या फाउंडेशन आहे. हां. त्याच्याबद्दल मला थोडं सांगा ना? की खरं तर ही गोष्ट देखील राजसाहेबांकडून शिकलेलो आहे आम्ही. कारण की राजसाहेब हे स्वतः खूप मोठे प्राणीप्रेमी आहेत. पण वाघ्या फाउंडेशन स्थापन करण्यामागचं एक कारण असं आहे, की लॉकडाऊनमध्ये लोकांना बऱ्याच गोष्टी दाखवून दिल्या निसर्गात, की तुम्ही कोण आहात? तुमची चौकट काय आहे? पण त्या चौकटीच्या बाहेरचं विश्व म्हणजे प्राणी. हं. त्यांना घर नाही, दार नाही, गाव नाही, वाडी नाही, वस्ती नाही, देश नाही, राज्य नाही, काही नाही. सगळं काही जे काय आहे सगळं ते त्यांचंच आहे. त्यांचं
पण त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये प्राण्यांसाठी जेवण हा विषय इतका मोठा झाला होता, हं. की आपण सर्वसामान्य लोकं काय करतात, की घरामधलं केर, कचरा किंवा जे काही उरलेलं जेवण असतं ते खरकटं म्हणून फेकून देतात आणि रस्त्यावरचे जे जनावरं असतात ते खातात. पण त्या काळामध्ये बाहेर काहीच नव्हतं. काही कोण बाहेरच पडत नव्हतं. काही बाहेर कोणी पडतच नव्हतं. काही टाकायला जायचं काही कारण नाही आणि काही विषय नाही. पण रस्त्यावर जाणारे येणारे लोकं पण नाही. नाहीतर रस्त्याने येणारं-जाणारं कोणी काहीतरी अर्धवट खाऊन फेकतं. मग ते प्राणी एखादा हिंस्र जनावर ते खातं. अशा पद्धतीचं त्यांचं ते जीवन असतं. पण लॉकडाऊनमध्ये त्यांना काहीच भेटत नव्हतं. ज्यावेळेस मी एकदा सावेडीमधून आता त्यावेळेस आम्ही माणसांसाठी विविध भागामध्ये किराणा पोहोचवण्याचं काम, जेवणाचे पॅकेट पोहोचवण्याचं काम विविध संस्थांच्या माध्यमातून आम्ही करत होतो. तर मी जात असताना बालिकाश्रम रोडला एका 2-3 गाया होत्या आणि 10-12 कुत्रे जमा झालेले. ते म्हणजे बांधकाम साहित्य पडलेलं होतं एका साईडला आणि ते उकरत होते ते. अरे! खाण्याकरता ते शोधण्यात काहीतरी खायला असेल. काहीतरी. म्हणजे ते चित्र एवढं मनाला चटका लावून गेलं ना, की साला आपण हे माणसांना द्यायला चाललोय आपल्या हातातलं. मग आम्ही त्यांना तिथे थांबलो. मग ती खिचडी वगैरे आमच्याकडं भात आणि हे सगळं होतं. आम्ही ते सगळं तिथं एका ठिकाणी ओतलं. मग त्या कुत्र्यांनी आणि त्या गायींनी ते भात सगळं खाल्लं. मग तिथून विचार डोक्यामध्ये आला, की नाही आता काम केलं पाहिजे. मग त्याच लॉकडाऊनमध्ये मेसेज चालू केले, की आम्हाला चपात्या आणून द्या. आम्ही त्या लोकांपर्यंत म्हणजे त्या जनावरांपर्यंत आम्ही त्या चपात्या पोहोचवू. विविध लोकांनी आम्हाला चपात्या आणून दिल्या. आमच्या घरापर्यंत आम्ही घराच्या बाहेरच लोकं आमचे फाउंडेशनचे लोकं जमायचे. त्यावेळेस फाउंडेशन नव्हतं. आम्ही एक प्राणीप्रेमी म्हणून काम करायचो. विविध लोकं तिथं येऊन द्यायचे. आमच्या कॉलनीच्या लोकांनी त्या ठिकाणी एक वेळेस अख्ख्या सगळ्या कॉलनीच्या लोकांनी घरी चपात्या बनवून आम्हाला दिल्या होत्या, की बाबा या तुम्ही द्या. आणि मग त्या गायींना, कुत्र्यांना, रस्त्यावरच्या सगळ्या जनावरांना द्यायचो. आमच्या फाउंडेशनच्या बऱ्याच मुली होत्या, ज्या एवढ्या वातावरणामध्ये एवढं रिस्क बाहेर असताना तोंडाला फडकं-बिडकं बांधून ते सगळं बादलीमध्ये राईस आणि बिस्किटचा कालवा करून चौकात-चौकात फिरायचे. तेव्हापासून मी त्याच्यानंतर माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं 6 सप्टेंबरला वाघ्या फाउंडेशनची स्थापना केली आणि तेव्हापासून आजवर ते काम सुरू सुरू वाह! आणि ते काम पुढेही असंच चालू राहणार आहे. कारण की त्याच्यामध्ये बरेच असे चांगले-चांगले प्राणीप्रेमी आम्हाला भेटलेत. ज्यांना प्रसिद्धीपेक्षा त्या प्राण्यांची दया येणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आम्ही जे काम करतो, त्याच्या माध्यमातून लोकांना वाटतं की हे काहीतरी राजकारण करतायत. पण आपल्याकडे एक गोष्ट चांगली आहे, की कोणत्याही जनावराचं मतदान कार्ड नाहीये. नाहीतर एकही जनावर त्या ठिकाणी उपाशी नसला असता. खरं. पण आम्ही जी सेवा करतोय, ती आम्हाला कुठेतरी परमेश्वराने निवडलं असेल म्हणून आम्ही त्या ठिकाणी ती सेवा करतोय. आणि त्या सेवेच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम आम्ही चालू करतो. आम्ही आता एक अडॉप्शन डे म्हणून आम्ही चालू करतोय. जे रस्त्यावरती पिल्लं असतात, कुत्र्यांचे छोटे-छोटे. तर त्या पिल्लांना घर मिळावं, त्यांना कुठेतरी सांभाळावं. या दृष्टिकोनाने आम्ही आता अडॉप्शन डे चालू करतोय. प्रत्येक संडेला, प्रत्येक रविवारी एका ठिकाणी अडॉप्शनसाठी पिल्लं ठेवले जातील. ज्यांना पाहिजे असेल त्यांनी आपल्या जबाबदारीने सर्व कागदपत्र तयार करून ते पिल्लू घेऊन जा. आमचे लोकं त्यांचं फॉलोअप घेत राहतील, की आता काय चाललंय, कसं आहे, त्याचं व्हॅक्सिनेशन हे ते. अहो, शासकीय योजना आहेत भरपूर. खरं आहे. खूप आहे. माहीत पशुसंवर्धन विभाग आहे आपल्याकडं. हं. मग त्याचा वापरच नाही होत असेल, तर ते काय उपयोगाचं? खरं. पशुवैद्यकीय दवाखाना एवढा मोठा सिव्हिल हॉस्पिटल जसं माणसांचं आहे ना, तसं जनावरांचं सिव्हिल आहे. नगरमध्ये हो. अहो, सगळीकडे आहे. तुमच्या राहुरीमध्ये पण राहुरीत नाही. नगरचं आमचे लोकं येतात इथपर्यंत. रात्री अपरात्री कोणत्या गाईला कोणी उडवलं, कुत्र्याला कोणी उडवलं, फोन येतात आम्हाला. "यार बाबा असं-असं झालंय, आता आम्ही काय केलं पाहिजे?" मग तिथं आमच्या व्हॉलंटियर्सला आम्हाला फोन लावून पाठवावं लागतं. रात्री अपरात्री कोणी ना कोणी
एक भाग्यश्री बोर्डे म्हणून नावाची एक आमची व्हॉलंटियर तुमच्या राहुरीमध्ये आहे. हं. ती रात्री बेरात्री किती वाजलेत काय वेळ नाही पाहत ती. काम. बरं स्वार्थ काही नाही ना. नाही ह्याच्यामध्ये काय स्वार्थ आहे? काहीच नाही. असे डेडिकेटेड लोक खूप आहेत, की स्वतः झोकून देतात पूर्ण. कारण की त्यांना फक्त एक मनाचं समाधान असतं, की त्या कुत्र्याला माझ्यामुळे काहीतरी चांगली गोष्ट भेटली. एवढंच काम या वाळवे फाउंडेशनच्या माध्यमातून चालतं आणि हे भरपूर पुढे घेऊन जायचं आहे. आज लोकांमध्ये आम्ही जनजागृती करतोय, की जशा प्रकारचे कायदे माणसांबद्दल आहेत, तसेच कायदे जनावरांबद्दल देखील आहेत. संविधान हे फक्त माणसांसाठी नाही, हं. जनावर प्रत्येक जीवासाठी आहे. झाडासाठी देखील कायदे आहेत तर. मग ते कुत्रं काय, जनावर काय, ते जीवच आहेत ना. खरं आहे. मग ते त्या कायद्याबद्दल आम्ही लोकांमध्ये जनजागृती करतोय, की तुम्ही प्राण्यांवरती हल्ला करू नका. ते ते प्राणी हा प्रकारच असा असतो, की तो अहो आपण स्वतः देखील जर दिवसभर जेवलो नाही, तर आपल्यामध्ये चिडचिडेपणा तयार होतो. चिड होती. बरोबर. किंवा आपण असं काहीतरी उलट-सुलट काहीतरी खाल्लं, की आपल्यामध्ये म्हणजे चिडचिडेपणा सुरू होतो. आपल्याला ॲसिडिटी होते किंवा आपल्याला पण वेगवेगळ्या गोष्टी सुरू होतात. हो ना. त्या सगळ्या गोष्टी जनावरांमध्ये आहे. बरं तुम्ही ज्या गोळ्या खाता ना, त्या गोळ्या औषधांची पहिली प्रक्रिया ही जनावरांवर होते. हे माहिती नाही लोकांना. उंदरावरती केली जाते प्रक्रिया आहे. केलं जातं पहिलं. संशोधन. वेगवेगळ्या माकडांवरती केली जाते. बरं मग तुम्ही सेफ राहावं म्हणून ते त्या ठिकाणी ते जनावरं स्वतःचा जीव घालतात. आणि तुम्ही रस्त्याने त्यांना कारण नसताना उडवणार, त्यांच्यावरती गाडी घालणार. मग ते कायदा आहे. आणि नगर जिल्ह्यामधला पहिला कुत्र्याचा खून झालेल्याचा गुन्हा दाखल आमच्या संस्थेने केलेला आहे. बरोबर. पाहिलं की. पहिला गुन्हा आम्ही दाखल केला तो. त्याला मी स्वतः फिर्यादी आहे. आणि सगळ्यात वाईट या गोष्टीचं वाटतं, की त्या गुन्ह्यातून नाव काढण्यासाठी विविध राजकीय लोकांचे फोन आलेले. काय करायचं आता? म्हणजे आता राजकीय लोकांनी काय विचार वैचारिक पातळी कुठं घेऊन गेले. हं. अवघड आहे. म्हणजे राजकीय लोक कोणकोणत्या विचाराच्या लोकांना पोसत असतील. ह्याच गोष्टीला आम्ही विरोध करतो. आम्ही लोकांना उभं करत नाही या गोष्टीमध्ये. कोणी आम्हाला अ, प्राण्यांबद्दल जर कोणी चुकीच्या गोष्टी सांगत असेल, तर आम्ही नाही त्यांना एंटरटेन करत. जसा तुम्हाला त्रास होतो तसा त्यांना त्रास होतो. त्या गोष्टीचा जोपर्यंत तुम्ही विचार करत नाही, तोपर्यंत तुम्ही त्या भावना समजूच शकत. खरं. वाह! तर मग आता सगळं आपण सम अप करू, की आता आपण सगळ्यांनी मराठी भाषा जपण्यासाठी काय केलं पाहिजे? काय सांगता येईल? मी आता तुम्हाला सांगितलं, की आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला. खरं तर 13 भाषा आहेत आपल्या देशामध्ये. त्यांना अभिजात भाषेच्या 13 भाषा आहेत. त्याच्यामध्ये हिंदीचा सहभाग नाही. बरं. हिंदी नाही आहे. बरं हिंदी नाही आहेत, तर तुम्ही या 11 भाषा ज्या आहेत, त्यामध्ये हिंदी नसताना तुम्ही हिंदी टाकली कशासाठी? मग ज्या अभिजात ज्या भाषांना दर्जा आहे, त्याच्यापैकी आपल्याकडे असलेली मराठी. मराठी आहे. मग तुम्ही फक्त त्या भाषेकडेच लक्ष द्या. मग पालकांना देखील तेच सांगणं आहे, विद्यार्थ्यांना देखील तेच सांगणं आहे. खेळाडू असतील, साहित्यिक असतील, कलाकार असतील, आपल्याकडे मोठमोठे अधिकारी झालेत महाराष्ट्रामधून. तर त्या सगळ्यांना माझं तेच म्हणणं आहे, की हात जोडून सांगतो बाबांनो, तुम्ही या आपल्या अभिजात भाषेला तुम्ही जपा. आज आपल्याकडे जी गोष्ट नसताना आपल्याकडे जी लादली जाते, ती एखाद्या कोणत्यातरी विशिष्ट कारणासाठी लादली जाते, हे नक्की आहे. कुणाला तरी या देशाचं हिंदीकरण करायचं आहे. हं. ते आपल्याला हे नक्की आहे. देशाचं हिंदीकरण जर करायचं असेल, तर ज्या ठिकाणी हिंदी अजिबातच बोलली जात नाही, आधी त्या ठिकाणी तुम्ही करा. दाक्षिणात्य राज्यांमध्ये हिंदीला 0 किंमत आहे. त्याची किंमत बोललीच जात नाही अजिबात. अजिबात बोलली जात नाही. बरं आपल्या देशाचे पंतप्रधान असलेल्या गुजरात राज्यामध्ये त्या ठिकाणी तुम्ही सुरुवात का नाही केली? पंतप्रधानांना तर विरोध झाला नसता ना? खरं आहे. करायला पाहिजे होती. करायला पाहिजे. तिथून पण नाही केली. महाराष्ट्र पण जिथून मराठीचा उगम झाला, ती जिथं ज्ञानेश्वरी लिहिली गेली, अशा ठिकाणी तुम्ही हिंदी घुसवता.
या गोष्टीला विरोध करा. सो भाऊ, तुमचं मनापासून धन्यवाद. तुम्ही आलात, तर तुमचा एवढा अमूल्य वेळ देत आम्हाला आणि हिंदी सक्ती किंवा मराठीबद्दल आम्हाला खूप काही सांगितलंत. म्हणजे ज्याला काही माहीत नसेल त्याला या व्हिडिओमध्ये सगळं कळेल, की काय हा प्रकार आहे, का नेमकं विरोध होतोय, काय तोटे आहे त्याचे, हे सगळ्याबद्दल आपण आज गप्पा मारल्या. सो थँक यू सो मच. आणि आमच्याकडे छोटीशी आठवण आहे तुमच्याकरता. प्लीज. क्या बात आहे! वाह! धन्यवाद. थँक सो धन्यवाद, मच. धन्यवाद. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. जर तुमची स्टोरी, तुमची गोष्ट इतरांना इन्स्पिरेशन दिल्याशी असेल किंवा तुमचा कोणता स्टार्टअप असेल किंवा तुम्हाला कोणत्या विषयाचा सखोल ज्ञान असेल, तर मला नंबर व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करू शकता किंवा ईमेलवर मेल करू शकता. आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. कारण का मी म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. आणि तुमचे विचार मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा पॉडकास्ट प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचला पाहिजे. सो भेटूया एका नवीन एपिसोडमध्ये एका नवीन गेस्ट सोबत. तोपर्यंत सी या. हॅव अ गुड डे अँड बाय बाय.